बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयामध्ये विकासाच्या अवस्था हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. चला तर जाणून घेऊया याबद्दलचे 10 महत्त्वाचे पॉईंट्स. बालमानसशास्त्र म्हणजे बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंडावस्थेपर्यंत वर्तनाचा अभ्यास होय. याचं महत्त्व आहे शिक्षकाला विद्यार्थ्याची प्रगती, क्षमता आणि गरजा समजून घेण्यासाठी या अवस्थांचा अभ्यास आवश्यक असतो. यामध्ये मुख्य अवस्था आहेत अर्भकावस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था आणि किशोरावस्था. अर्भकावस्था म्हणजे जन्म ते 2 आठवड्याचा कालावधी. यात विकासाची सर्वात लहान अवस्था आहे. बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेणे हा याचा मुख्य हेतू असतो. या काळात शारीरिक वाढ अत्यंत वेगाने होते. बालकाचे पोषण आणि सुरक्षितता महत्त्वाची असते. शैशवावस्था म्हणजे 2 आठवडे ते 2 वर्ष. याला खेळण्याचे वय असं देखील म्हटलं जातं. याचे वैशिष्ट्ये आहेत परावलंबित्व कमी होणे, रांगणे, चालणे आणि बोलायला शिकणे. यामध्ये प्रेम, भीती, राग या प्राथमिक भावना व्यक्त होतात. पूर्व बाल्यावस्था म्हणजे 2 ते 6 वर्ष. याला शाळापूर्व अवस्था असं म्हटलं जातं. याची वैशिष्ट्ये आहेत जिज्ञासा वाढते, मुले प्रश्न विचारतात, भाषेचा विकास वेगाने होतो. अध्यापनशास्त्र म्हणजेच खेळातून शिक्षण या स्तरावर सर्वात प्रभावी ठरत असते. उत्तर बाल्यावस्था म्हणजे 6 ते 12 वर्ष. याला शालेय वय किंवा टोळीचे वय म्हणतात. तर यामध्ये सामाजिकरण सुरू होते, मित्र बनवणे, समवयस्कांचे महत्त्व यामध्ये वाढत असते. तार्किक विचार करण्याची सुरुवात होते. पौगंडावस्था किंवा किशोरावस्था 12 ते 19 वर्ष. स्टॅनले हॉल यांनी या अवस्थेला वादळ आणि तणावाचा काळ असं म्हटले आहे. तर यामध्ये शारीरिक बदल, भावनिक अस्थिरता आणि स्वतःच्या ओळखीचा शोध हे सगळी याची वैशिष्ट्ये आहेत. शिक्षकाने या काळामध्ये समुपदेशकाची भूमिका बजावणे गरजेचे आहे. जीन पियाजे यांचा बोधात्मक विकास. जीन पियाजे यांनी विकासाच्या 4 पायऱ्या सांगितल्या आहेत. संवेदीकारक अवस्था म्हणजे 0 ते 2 वर्ष. यामध्ये इंद्रियाच्या माध्यमातून ज्ञान ग्रहण केले जाते. क्रियापूर्व अवस्था म्हणजे 2 ते 7 वर्ष. चिन्ह आणि भाषेचा वापर यामध्ये केला जातो. मूर्त क्रियात्मक अवस्था म्हणजे 7 ते 11 वर्ष. तार्किक विचार म्हणजे मूर्त वस्तूंच्या बाबतीत यामध्ये विचार केला जातो. अमूर्त क्रियात्मक अवस्था म्हणजे 11 वर्षा पुढील. यामध्ये अमूर्त विचार करण्याची क्षमता वाढते. एरिक इरिक्सन यांच्या मनोसामाजिक सिद्धांत. यामध्ये यात विकासात सामाजिक घटकांचे महत्त्व आहे. बाल्यावस्था म्हणजे विश्वास विरुद्ध अविश्वास. शालेय वय म्हणजे उद्योगशीलता विरुद्ध न्यूनगंड आणि किशोरावस्था म्हणजे ओळख विरुद्ध संभ्रम. असं मनोसामाजिक सिद्धांत एरिक इरिक्सन यांनी मांडला आहे. कोहलबर्ग यांचा नैतिक विकास सिद्धांत. मुले काय योग्य आणि काय अयोग्य हे कसे ठरवतात याचे 3 स्तर आहेत. पूर्व रूढीगत स्तर. यामध्ये शिक्षा आणि बक्षिसावर आधारित नीतिमत्ता. रूढीगत स्तर सामाजिक नियम आणि कायद्याचे पालन. आणि उत्तर रूढीगत स्तर यामध्ये स्वतःची तत्त्वे आणि मानवी हक्क. शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचे टिप्स. प्रत्येक बालकाच्या विकासाचा वेग हा वेगळा असतो. अध्यापन करताना बालकाची वयानुसार परिपक्वता विचारात घ्यावी. विकासाच्या अवस्थेनुसार शैक्षणिक साधनांचा वापर करावा. विद्यार्थ्याच्या भावनिक गरजांकडे लक्ष देणे प्रगतीसाठी आवश्यक आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शुभम गौराजे यांचं यूट्यूब चॅनल.